That's Shining Star Season 3. कितने टाइम से बैठे सब बच्चे यहाँ पे? बोर हो गया? घर जाना है? चलो मैं ज़्यादा बात नहीं करूँगा, 5 मिनट में आपको फ्री कर देता हूँ। तो सबसे पहले ऑल आर ओके विथ हिंदी, इंग्लिश, मराठी? हिंदी, मराठी? ओके, मग मी मराठीमध्ये बोलतो हां. तर युसीएन मार्फत हा जो आपला सत्कार सोहळा युसीएन रायझिंग स्टार्स ठेवलेला आहे आपल्या 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्यामध्ये मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो की मला इथे बोलवलं. तर मी आपल्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो की आता तुम्हाला CEO जिल्हा परिषद म्हणल्यानंतर कळणार नाही की काय आहे, आपल्यासमोर कोण बोलत आहे, है ना. तर मी 2021 बॅच IAS ऑफिसर आहे. आणि म्हणजे IAS म्हणल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की कलेक्टर, तर आता माझं याच्यानंतरचं जे पोस्टिंग असेल ते कलेक्टरचं पोस्टिंग असेल. तर मी आता सध्या CEO जिल्हा परिषद नागपूर आहे, ही एक IASचीच पोस्टिंग आहे. तर तुम्हाला आता क्लिअर होईल की तुमच्यासमोर कोण बोलत आहे. तर IAS तर प्रत्येकाला माहितीच आहे, तुम्ही ऐकलं पण असेल की आपण नेहमी बघत असतो की IAS. तर ॲटलिस्ट तुम्हाला माहिती व्हावं की कोण बोलत आहे, त्यामुळे मी हे सांगतोय. तर आणि CEO जिल्हा परिषद म्हणून मी सांगतो की आता आपण माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहात, प्राथमिक शाळेचे असतात. तर जिल्ह्यामधील ज्या प्राथमिक सर्व शाळा येतात त्या CEO जिल्हा परिषदच्या अंडर येतात. माध्यमिकच्या पण ज्या ग्रांटेड आणि गव्हर्नमेंट स्कूल्स असतात त्या पण CEO जिल्हा परिषदेच्या अंडर येतात. फक्त प्रायव्हेट स्कूल्स ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या अंडर येत नाही, पण त्याचं मॉनिटरिंग जे आहे ते माझ्या अंडरच येतं. त्यामुळे तुमच्या सर्व शाळांचे जे मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, त्यांचं जे मॉनिटरिंग आहे, तुमच्या जे राईट टू एज्युकेशनच्या केसेस आहेत त्याचं जे मॉनिटरिंग आहे ते माझ्या अंडर येतात. मी यासाठी सांगतोय की तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्यासमोर कोण बोलत आहे. तर एवढा माझा परिचय देतो. आता मी थोड्या वर्षापूर्वी मी तुमच्यासारखाच, मी 2007-08 मध्ये माझी 10वी झाली. त्यावेळेस पण माझं 10वी जेव्हा मी पास झालो तेव्हा मी पण असाच कार्यक्रमामध्ये बसायचो. तर मी तुम्हाला काही करिअरबद्दल जास्ती काही सांगणार नाही, कारण की 10वी पास झाल्यानंतर आपण खूप यंग असतो, आपल्याला कळत नाही की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे काय नाही. मला पण काही माहिती नव्हतं काय करायचं काय नाही. आय स्कोर्ड गुड इन 10th. मग काय करायचं, तर ऑब्व्हियसली मी लातूरचा आहे. तर लातूरमध्ये मॅक्झिमम आयदर पीपल गो फॉर इंजिनिअरिंग ऑर पीपल गो फॉर डॉक्टर. मग मी पण, माझे सर्व मित्र इंजिनिअरिंगसाठी PCM घेत होते, त्यामुळे मग मी पण PCM घेतलं. मी पण 11वी-12वी पास झालो. त्यानंतर काय करायचं, तर इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंग पण पास झालो. इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर काय करायचं, तर जॉब करायचा. मग मी 3 वर्ष जॉब केला IBM मध्ये. पण तोपर्यंत मला माहिती नव्हतं की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. मी जेव्हा IBM मध्ये जॉब केला, 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर मला कळालं की दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्ट टू डू. त्यावेळेस मी माझा जॉब सोडून त्यानंतर UPSC साठी प्रिपेअर केलं आणि मी 3दा फेल झालो आणि त्यानंतर मी IAS मध्ये सिलेक्ट झालो. त्यामुळे असं नाही की तुम्हाला आजच, त्यामुळे तुम्ही असं टेन्शन घेऊ नका आता 10वी झाली यापुढे काय करायचं. तर तुम्हाला आत्ता जे योग्य वाटत आहे, तुमचे जे पॅरेंट्स सांगत आहेत सध्या ते तुम्ही करू शकता. तुम्ही 11वी-12वी करा, त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन ज्या स्ट्रीममध्ये करायचं आहे तर त्यामध्ये करा. पण इट्स नेवर टू लेट. म्हणजे कधीच तुम्हाला असं वाटलं की मला आयुष्यात हे करायचं नव्हतं तरी मी करत आहे, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत डिस्कस करून तुमचा डिसिजन घेऊ शकता. त्यामुळे आत्ताच, आता भरपूर जणांनी ठरवलं असेल की मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे. पण असं पण होईल की 2-4 वर्षानंतर तुमच्यामधीलच भरपूर मुलांचं चेंज होईल की मला हे करायचं नाही आहे. त्यावेळेस तुम्हाला जे करायचं तेव्हा ते तुम्ही करू शकता. त्यामुळे आत्ता तुम्ही तुमचं जे कॉलेज डेज आहेत, आता तुम्ही 11वीमध्ये जाणार. 11वीमध्ये मी, आता आपल्यातले बॅक बेंचर्स किती आहेत? आगाऊपणा करायला मजा येतो. हां, तर मी पण बॅक बेंचरच होतो. त्यामुळे असं काही नाही की 10वीला कमी मार्क पडले, 12वीला कमी मार्क पडले तर आपण आयुष्यात पुढे जाणार नाही. तर तुम्ही तुमचे कॉलेज डेज जे आहेत, आता 11th-12th, राईटली सेड बाय कोठारी सर, तुम्ही लेक्चर्स तर अटेंड कराच, बट डोंट मिस युअर फन. तुम्ही एन्जॉय करा, तुमची कॉलेज लाईफ पण एन्जॉय करा. तुमच्या या कॉलेज लाईफमध्ये जे मित्र बनतील तेच तुमचे लाईफ टाईम मित्र राहतील. त्यामुळे आपले मित्र जे आहेत ते चांगलेच मित्र बनतील याची दक्षता घ्या. व्यसनांच्या अधीन जाऊ नका. कोणी कॉलेजमध्ये, आपल्या सध्या नागपूरमध्ये भरपूर प्रमाण वाढलेलं आहे, वेपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा टोबॅको ड्रिंक्स, तर अशा प्रकारच्या संगतीमध्ये राहू नका. तुम्हाला जे बाकी एन्जॉय करायचं आहे, यू वॉन्ट टू वॉच मूवीज, यू वॉन्ट टू गो फॉर ट्रॅव्हल, ट्रेक, फन, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. फक्त
आपले जे फ्रेंड सर्कल आहे ते फ्रेंड सर्कल आपल्याला वाईट रस्त्यावरती घेऊन जाणार नाही, एवढी काळजी घ्या. इथे पॅरेंट्स पण बसलेले आहेत. मी पॅरेंट्सला एवढंच सांगेन की आपले जे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवा. सध्या असं झालेलं आहे की आपले मुलं जे आहेत ते मॅक्झिमम त्यांच्या फ्रेंडसोबत गप्पा मारतात, पण घरी आल्यानंतर ते आपल्याशी एक शब्द पण बोलत नाही, कंटिन्युअसली मोबाईलमध्ये बिझी राहतात. तर मी विद्यार्थ्यांना पण हे सांगेल की यू प्लीज टॉक टू युअर पेरेंट्स, बी इन टच विथ देम. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल किंवा काही जरी डिस्कम्फर्ट्स असतील किंवा काही बाकी इश्यू असतील, मेंटल हेल्थचे इश्यू असतील, तुम्हाला डिप्रेशन असेल किंवा काही जरी प्रॉब्लेम असेल तरी तुमच्या पेरेंट्ससोबत, तुमच्या टीचरसोबत बोला. आणि कधीच अचानक काही डिसिजन घेऊ नका. आणि पेरेंट्सनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांशी प्रॉपर कम्युनिकेशन ठेवा. आणि स्टुडंट्सला एवढंच सांगेल की बी पॉझिटिव्ह इन युअर लाईफ. म्हणजे तुम्हाला आत्ता किती मार्क पडले मला माहिती नाही, एक्झॅक्टली आपण फक्त टॉपर्सचा सत्कार करतोय का सगळ्यांचा सत्कार करतोय ते माहिती नाही, पण एखादी एक्झाम पास करणं, 10वी पास करणं किंवा खूप चांगले मार्क मिळवणं आणि कोणाला नाही मिळाले तर त्यामुळे दोघांमध्ये काही फरक राहत नाही. आयुष्य हे खूप मोठं आहे. 10वी 12वी त्यानंतर तुमचं पुढे खूप मोठं करिअर आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या ज्या पण पर्सनॅलिटीज बघाल, हस्ती बघाल तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर असे उदाहरण भेटतील की त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये भरपूरदा फेल्युअर आलेलं आहे. त्यांना जे करायचं होतं ते सुरुवातीला केलं नाही, मग त्यांनी शेवटी त्यांचा जे आवडीचा विषय आहे त्यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन आयुष्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत. असे आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा सध्या तुम्हाला जे करायचं ते करा, छानपैकी एन्जॉय करा. फक्त आपल्या करिअरमध्ये आपण इंडिपेंडंट होऊ शकू एवढा एक विचार करा की तुम्ही जे जरी कराल तरी आफ्टर द एज ऑफ 21-22 यू शुड नॉट बी डिपेंडंट ऑन युअर पॅरेंट. एवढं एक मनामध्ये ठेवा की मी काहीतरी करेल. आत्ता असं झालेलं आहे की आपण भरपूर वर्ष 25-25, 30-30 वर्ष झालं तरी पॅरेंट्सच्याच भरोश्यावरती राहतो. आपण आता US आणि बाकी युरोपियन कंट्रीजमध्ये बघितलं तर आफ्टर 18th ते मुलगा आणि मुलगी ते इंडिपेंडंट होऊन जातात. मग ते त्यांना जे मिळेल ते काम करतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तशी पद्धत नाही आहे. ती एका दृष्टीने आपल्या कल्चरल ती चांगली पण गोष्ट आहे की आपल्या पॅरेंट्ससोबत बॉन्डिंग चांगलं असतं. तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा प्रयत्न करा की मी ज्या फील्डमध्ये काम करत आहे, ट्राय टू बी युअर बेस्ट, ट्राय टू बी युअर बेस्ट व्हर्जन इन दॅट फील्ड, गिव्ह युअर बेस्ट इन व्हॉट एव्हर यू आर डुईंग. आणि त्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळेल, फेल्युअर मिळेल, त्याचा काही फरक पडत नाही. कारण की फेल्युअर इज नेवर फायनल है ना, आणि सक्सेस इज नेवर फायनल. तर आपण सक्सेस आणि फेल्युअरमध्ये आपलं आयुष्य जे आहे ते एखाद्या सायनोसायडल वेव्हप्रमाणे वर खाली होत असतं. तर हे एक आयुष्याचा पार्ट आहे असं लक्षात घेऊन तुम्ही आयुष्यामध्ये कधी पण निर्णय घेताना बी कॉन्फिडंट की मी जर हा निर्णय घेतलेला आहे तर मी यावरती नक्कीच माझं बेस्ट देईल. त्यानंतर तुम्हाला जर भेटलं ते तुम्हाला जे पाहिजे आहे ते भेटलं तर ठीक, नाही भेटलं तरी यू वोंट एंड अप विथ रिग्रेट्स. म्हणजे तुम्हाला रिग्रेट नाही राहणार की मी हे आयुष्यामध्ये करायला पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या पेरेंट्सला पण कधी विचारून बघू शकता किंवा तुमचे मोठे कझिन्स वगैरे जे असतील की तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्याबद्दल, तर ते तुम्हाला सांगतील की मी हे करायला पाहिजे होतं किंवा मी यामध्ये चांगली होते, मी हे करायला पाहिजे होतं पण ते केलं नाही. तर तो रिग्रेट आपल्यामध्ये कधीच नाही राहायला पाहिजे. तुम्हाला सिंगिंग आवडतं तुम्ही सिंगिंगमध्ये जा, तुम्हाला स्पोर्ट्स आवडतं स्पोर्ट्समध्ये जा, कोणाला व्लॉगिंग करायचं आहे, यूट्यूब करायचं आहे, तुम्ही ते करा. त्यामुळे कुठलं पण करिअर चॉईस तुम्ही घेत आहात तर त्यामध्ये टेक युअर ओन डिसिजन आणि त्यामध्ये तुमचं 100% ट्राय करा. नक्कीच तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. आणि नाही जरी झाले तरी तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स असेल फेल्युअरचा, जो तुम्हाला पुढे, मी त्याला फेल्युअर म्हणणारच नाही, तो एक आपल्याकडे फक्त एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणूया. त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये जे छान वाटेल ते करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदम आनंदी राहा, बी हॅप्पी. सध्या आपण बघितलं तर भारतामध्ये मन मोकळेपणाने हसणारे लोक आता फार कमी होत आहेत. आपण लहान मुली जे आहेत, स्कूल स्टुडंट्स आहेत, आपण पण सध्या हसायचं विसरलेलो आहे. इंस्टाग्रामवरती किती जण आहेत? ऑलमोस्ट सगळेजण असतील आहे ना, फक्त आई पप्पांना सांगितलेलं नसेल. हां, तर सोशल मीडियाचा वापर पण तुम्ही ज्युडिशियसली करा, चांगल्या पद्धतीने वापर करा, एंटरटेनमेंटसाठी पण करा, प्लस तुमच्या ज्या काही रिसर्चेस आहेत किंवा तुम्हाला काही बघायचं आहे, तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, त्या गोष्टीबाबतचे तुम्हाला भरपूर सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती तुम्हाला लेक्चर्स मिळतील. ट्राय टू लर्न ॲटलिस्ट सम स्किल. म्हणजे आता तुमचं 10वी झालेलं आहे तर तुम्ही प्रत्येकाला ड्रायव्हिंग यायला पाहिजे, प्रत्येकाला स्विमिंग यायला पाहिजे. तर ॲटलिस्ट या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करू शकतात, की एकतर आहे तुमचं फिटनेस, मग त्यामध्ये तुमचं स्विमिंग, रनिंग, सायकलिंग जे असेल, डू एनिथिंग, डू योगा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, बट तुमच्या आरोग्यासाठी काहीतरी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक लाईफ सेव्हिंग स्किल तुमच्याकडे काहीतरी आलं पाहिजे.
मग ते ड्रायव्हिंग असू द्या, ते स्विमिंग असू द्या, ऑर बी इट एनी अदर स्किल. तर सध्या 10वी नंतर 11वीचं वर्ष जे असतं ते प्रत्येकजण तुम्हाला प्रेशराईज करतं की खूप महत्त्वाचं वर्ष आहे, पण हे तुमचं आयुष्यामध्ये कधीच संपणार नाही. प्रत्येकजण 10वीला म्हणतं की हे तुझ्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं वर्ष आहे. परत 12वीला गेलं की 12वी फक्त अभ्यास करायचा, नंतर मजाच मजा आहे. त्यानंतर डिग्री, परत फायनली हे 4 वर्ष अभ्यास केला की परत मजाच मजा आहे. परत त्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन येतं, मग त्यानंतर प्रमोशन्स येतात, मग जॉब बदलायचं, मग ह्या जॉब बदलण्यासाठी परत प्रयत्न. तर हे अनएंडिंग सायकल आहे. तर यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःची हेल्थ जी आहे ना, तुमचं जे फिटनेस आहे ते कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. सध्या नाऊ इज द बेस्ट टाईम टू स्टार्ट. तुम्ही आत्ता तुमच्याकडे वेळ आहे. रोज ॲटलिस्ट 15-20 मिनिट्स, 30 मिनिट्स तुम्ही तुमच्या हेल्थसाठी आणि एखादं नवीन स्किल ॲक्वायर करण्यासाठी देऊ शकता. ट्राय पब्लिक स्पीकिंग. ज्याला बोलण्याचं भीती आहे त्यांनी बोलायला शिकावं. ज्यांना दुसऱ्या काही गोष्टी करायच्या, म्हणजे यू शुड, वॉट एव्हर युअर फिअर्स आर, यू शुड ट्राय टू ओव्हरकम दोज फिअर्स. आणि त्या फिअर्स जेव्हा तुम्ही कंट्रोल कराल तेव्हा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआप डेव्हलपमेंट होईल. यू विल बिकम अ कॉन्फिडंट पर्सन. त्यामुळे कॉन्फिडन्स हा तुम्ही काय करता यावरनं येत नसून तुम्ही ते कशा पद्धतीने करता यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स येतो. आणि मेंटल हेल्थचे जे इश्यू आहेत त्यामध्ये ज्या मुलांचा जनरली लो कॉन्फिडन्स असतो तेच मुले जनरली मेंटल हेल्थचे इश्यू त्यांना फेस करावे लागत आहेत. त्यामुळे तुम्ही मेंटल हेल्थ स्वतःची सांभाळा आणि पॉझिटिव्ह राहा आणि येणारे तुमचे 2 वर्ष जे आहेत 11-12चे ते छान पद्धतीने एन्जॉय करा. एवढंच मी सांगेल. धन्यवाद.